पेड नगर परिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतलाय। मनसेच्या शिष्टमंडळानं थेट नगरपालिका कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला। या आंदोलनानंतर अखेर पेड नगरपालिका प्रशासनाला नमते घ्यावे लागले असून कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या। मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष रामचंद्र तथा बाळाशेठ म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। कायद्यानुसार किमान वेतन मिळणं, बोनस, सुट्ट्या आणि सुरक्षेची साधने पुरवणं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या। विशेष म्हणजे मागील काळात मृत पावलेल्या 8 कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्याची महत्त्वाची मागणी प्रशासनानं मान्य केली आहे। पेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी जीवन पाटील आणि मनसे शिष्टमंडळात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळालाय। मागील 23 ऑगस्ट 2025 रोजी कामगार संघटनेची महाराष्ट्र नव कामगार सेनेची आपली घंटागाडी कामगारांची ते संघटना स्थापन झाली। त्यानंतर 25 सप्टेंबर 2025 रोजी आपण आपल्याला आश्वासन दिलं होतं की यांचा पगार किमान वेतनानुसार होईल, परंतु गेली 1 वर्षभर कामगारांच्या प्रश्नासंदर्भामध्ये आपल्या समस्या जैसे थे होत्या। त्या संदर्भात आता नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष श्री बाळाशेठ म्हात्रे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी ताबडतोब हा विषय मार्गी लावण्याचा ध्येय केलं आणि त्यानुसारच जीवन पाटील साहेबांची आणि सभापती निवृत्ती पाटील साहेब यांच्यासोबत आज दीर्घकाळ कामगार प्रश्नाच्या संदर्भात दीर्घकाळ मीटिंग केली। त्यामध्ये मयत कामगारांचे जे काही विषय आहेत ते हाताळले गेले आहेत। त्याच्यानंतर जे आजारपण होते, ज्यांना आजारपण आलेले आहेत त्यांचा हिशोब दिला गेलेला नाही, त्यांचा विषय असेल, पीएफचा विषय असेल, ESICचा विषय असेल, किमान वेतन विषय असेल, अशा असंख्य प्रश्न आहेत, बोनस असेल, लीव असेल, या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात सदर ठेकेदाराला देखील बोलवण्यात आले होते आणि या संदर्भामध्ये जी सकारात्मक चर्चा घडून आलेली आहे 130 कामगार आणि तसंच आता पुढील वेतन हे कामगार किमान वेतनानुसार होईल असं जीवन पाटील साहेबांनी आश्वासन दिलं। रविवारी आमची मीटिंग आहे आणि तसेच सभापती साहेबांच्या सोबत ठेकेदाराला बोलवून जिल्हाध्यक्ष साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पुढे रविवारी आमची कामगारांची मीटिंग आमची कामगारांच्या प्रश्नासंदर्भात मीटिंग होणार आहे आणि लवकरात लवकर या कामगारांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन जिल्हाध्यक्ष बाळाशेठ म्हात्रेंच्या वतीने आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने मी आपल्याला देत आहे। जय हिंद, जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र।